विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ न झालेल्या असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते विशिष्ट कालावधीमध्ये करण्याचे निर्देशित केलेले आहे. अशा वेळेला जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांचं मनोगत समजून घेणं, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सभासद नोंदणी मोहीम आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं, वेगवेगळे सेल जे पक्षाचे आहेत या सर्व सेलच्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विधानसभा मतदारसंघ स्तरीय नियुक्त्या विशिष्ट कालावधीमध्ये करणं, हाच हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता. जळगाव, नंदुरबार, धुळे शहर, नाशिक शहर, संभाजीनगर जिल्हा, संभाजीनगर शहर, जालना, हिंगोली, परभणी शहर, परभणी, त्यानंतर बीड, लातूर आणि आज धाराशिवच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी मी आलो. प्रचंड उत्स्फूर्त अभूतपूर्व असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळतो आहे. अशा वेळेला त्यांचं मनोगत सुद्धा आम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून आज पक्ष संघटना निश्चितपणे उभी राहते आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा, आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरती जरी चर्चा केली असली तरी स्थानिक पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांचं संघटनेच्या भावना काय आहेत हे आम्ही समजून घेऊन कोर कमिटीच्या पुढे नक्की मांडू. त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, छगन भुजबळ साहेब, पक्षाचा कोर ग्रुप यांच्याकडे सुद्धा दौऱ्याचा सारा तपशील मी त्या ठिकाणी सांगणार आहे. पत्रकार परिषदेचा हेतू मी या ठिकाणी विशद केला. आपल्याला काय मुख्यपणाने थोडक्यात जे काही समाजकारण असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती. सर, राज्यामध्ये पुन्हा आहे किती वेळ लागेल? कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील. काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा सूचित केलंय आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला. मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचे आहे. काल माझा नागपूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला. पत्रकारांशी संवाद जवळपास 1 तास माझा मोकेपणा त्या ठिकाणी झाला. त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकारी आले. त्यांनी त्यांच्या तीव्र भावना, जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे, त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले. तरी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं. लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील, इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजे. या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं. त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मानले. त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी 1 तास, सव्वा तास संवाद केला. लातूरला शैक्षणिक गाव आहे, तिथे विद्यापीठ असावे, तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू होते. व्यापारी मित्रांचे काही अडचणी होत्या, व्यावसायिकांच्या होत्या, सगळं समजून घेऊन त्यांच्याशी इतरगुज केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्याही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी भेट दिली. त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला. त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली. आपल्याकडे आहे जिल्ह्याची स्थगिती स्थगिती दिलेल्या वर्ष संपलेल्या अर्थ खात्याचं आपल्या राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यासाठी काय दिले आणि दुसरं त्याला जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या निषेध करायची जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस कोण
नाही ना, स्थगितीच्या संदर्भात मी बोलतो साहेब, मी बोलतो ना साहेब, मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत आहे. पत्रकार आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपण जरूर संवाद करा. मी काय घाई केली नाही. इथली राष्ट्रवादी चालवते. इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे, मी काय सरकारमध्ये नाही, माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही. का दिले, कशामध्ये दिले ते मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञान असेल. पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे. व त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या ठिकाणी, मी सरकारमध्ये नाही. एक दुसरा, मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे बोलला, राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली. इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला काय, राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे. त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल, काय कारणामुळे अवसानात असतील त्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा आहे. एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथे जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं ते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली. आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांची जी काय मागणी होती, त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं. त्या संदर्भात पक्ष योग्य भूमिका घेईल. मी कालही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वार्थ जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेची स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघतीतल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटतं ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे ते बोलत राहतात. त्याच्यापेक्षा त्याला काय गांभीर्याने बोलावं असं मला काय वाटत लोकसभेचा उमेदवार होत्या त्या पक्षात आहेत का, शिवसेनेचा उमेदवार देऊन त्या लोकसभेच्या उमेदवार होत्या हे मला 100% माहिती असणारच, कारण माझ्या सैनिकांनी एक त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही. जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र चर्चा अशी आहे की अकार्यक्षम जिल्हाधिकारी नोंद घेतलेली आहे पक्षाने आणि ते पक्षामध्ये त्यांचे काम करत आहेत, कार्यकर्ता नियोजित करत आहेत म्हणून पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे. याच्यात काही सत्य नाही. दुर्गोडेंनी त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे. पक्ष येत्या काही दिवसामध्ये त्या प्रमुख सहकार्याला बोलवून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली. मी हे यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनाशील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी त्या चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे. कालच्या घटनेच्या अवधीमध्ये सुद्धा पक्ष त्या अवधीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.